Hello everyone, welcome to Arvi Sir's English. So students, in this video, we are going to learn 8th standard semi-English poem Why. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Why पोएम शिकणार आहोत. Let's get started. Why चा अर्थ होतो का. I know a curious little boy who is always asking why. Why this, why that, why then, why now, why not, why by and why. सो जे पोएट आहेत ते फर्स्ट स्टँझामध्ये म्हणतात की आय नो अ क्युरियस लिटिल बॉय. क्युरियस म्हणजे काय, तर अतिशय उत्सुक किंवा चौकस. तर ते म्हणतात की मी एका अशा अतिशय चौकस अशा छोट्या मुलाला ओळखतो. हु इज ऑलवेज आस्किंग व्हाय. तो नेहमी प्रश्न विचारतो असं का. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो प्रश्न विचारतो व्हाय. व्हाय दिस म्हणजे हे का, व्हाय दॅट म्हणजे ते का, व्हाय देन म्हणजे नंतरच का, व्हाय नाऊ म्हणजे आताच का, व्हाय नॉट म्हणजे का नाही, व्हाय बाय अँड बाय आणि असे अनेक प्रकारचे व्हाय म्हणजे का प्रश्न तो विचारत असतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम, व्हाय लीड अँड मार्बल सिंग, व्हाय स्टार्स शुड शाईन अँड विंड्स शुड ब्लो, अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. त्या मुलाला माहिती करून घ्यायचं आहे की व्हाय वूड शुड स्विम म्हणजे पाण्यामध्ये लाकूड का तरंगते, व्हाय लीड अँड मार्बल सिंग पण लीड किंवा मार्बल्स जे असतात कंचे ते पाण्यामध्ये बुडून जातात असं का. व्हाय स्टार्स शुड शाईन आकाशात तारे का चमकतात, अँड विंड्स शुड ब्लो आणि वारा का वाहतो, अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक आणि आपण जेवण का करतो, जेवण करतो, पाणी पितो, हे असं का, हे त्याला माहिती करून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड व्हाय दे क्रॉस द स्काय. त्याला माहिती करून घ्यायचं आहे की हे जे ढग आहेत ते कशाने बनलेले आहेत आणि व्हाय दे क्रॉस द स्काय म्हणजे ते आकाशात का तरंगतात. व्हाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय. सूर्य हिल्स म्हणजे टेकड्यांचे मागे जाऊन का बुडून जातो, अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय म्हणजे फुलं जे आहेत ते का मरतात. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोट्स, why popcorn should go pop, and why the ocean ebbs and flows. त्याला माहिती करून घ्यायचं आहे की why wind should come out from the bellows nose. बेलोस म्हणजे भाता. भाता एक प्रकारचं यंत्र असते ज्यामधून हवा बाहेर पडते आणि लोहार लोक तो वापरत असतात. तर त्याला माहिती करून घ्यायचं आहे की जो भाता आहे त्याच्या नाकामधून हवा कशी काय बाहेर पडते, का बाहेर पडते, आणि वाय पॉपगन शुड गो पॉप. पॉपगन म्हणजे जी खेळण्याची बंदूक असते त्याच्यामधून आवाज का येतो, अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लो आणि जे ओशन आहे, समुद्र आहे, त्याला भरती आणि ओटी का येते. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय, व्हाय स्टीम कम्स आउट फ्रॉम द केटल स्पाउट अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. त्याला माहिती करून घ्यायचं आहे की व्हाय फिश हॅव गिल्स, मासे जे असतात त्यांना कल्ले का असतात. गिल्स म्हणजे कल्ले ज्यातून ते श्वास घेतात. अँड व्हाय बॉयज कॅनॉट फ्लाय आणि मुलं आकाशात का उडू शकत नाहीत. व्हाय स्टीम कम आउट फ्रॉम केटल स्पाउट, केटेलच्या चोचीमधून वाफ बाहेर का येते, अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय आणि आकाशातून पाऊस का पडतो हे त्याला जाणून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन, हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर अँड मॅरो इन द बोन. त्याला माहिती करून घ्यायचं आहे की कोळसा का जळतो आणि बिट ऑफ स्टोन म्हणजे दगड का जळत नाहीत. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर. त्याला माहिती करून घ्यायचं आहे की ॲपल कोर मध्ये म्हणजे ॲपलच्या आतमध्ये बिया कशा पोचल्या, अँड मॅरो इन द बोन आणि बोन्स मध्ये मॅरो म्हणजे जो हाडांच्या मधला एक पदार्थ असतो तर तो हाडांमध्ये कसा पोचला हे त्याला माहिती करून घ्यायचं आहे. He wants to know why ice should melt, why spiders eat the flies. त्याला माहिती करून घ्यायचं आहे की बर्फ का वितळते आणि जे स्पायडर्स असतात, कोळी असतं, ते फ्लाईज म्हणजे माशांना का खाते. Why bees should sting and why the yeast should make the dough to rise. बीज म्हणजे मधुमाशी, ही स्टिंग म्हणजे डंख का मारते आणि जी यीस्ट असते, यीस्ट नावाचा एक पदार्थ असतो, त्यामुळे डो म्हणजे कणिक जे आहे ते का फुलून जाते.
हे त्याला माहिती करून घ्यायचं आहे. Some of his whys are not too hard to answer if you will try, but others no one ever yet has found the reason why. आता त्याचे काही व्हायज असे आहेत की जर आपण ट्राय केले तर आपण सहज त्याचे आन्सर देऊ शकतो, म्हणजे काही प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो. पण अदर्स नो वन एव्हर इट, पण काही असे आहेत की अजूनपर्यंत कोणालाच हॅज फाउंड द रिझन वाय, त्याचे उत्तर मिळालेले नाहीत. म्हणजे काही प्रश्नांची उत्तर अजूनही कोणालाच मिळालेले नाही. तर मुलांनो, अशी ही पोयम होती वाय. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.